ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार मुलांनो, माझं नाव आहे सुनीता पाटील. मी रंगूबाई भोसले हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी इयत्ता 8वी विषय विज्ञान भाग 1 मधील पहिला पाठ पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन घेणार आहे. तर मुलांनो, सजीवांना अन्नाची गरज असते. मग हे अन्न आपल्याला मिळतं कुठून? तर हे अन्न आपल्याला वनस्पतीकडून मिळत असतं. मग वनस्पती जी आहे ती अन्न कसं तयार करत असते हे तर तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकलाच आहात. ती आहे प्रकाश संश्लेषण क्रिया. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत अन्न निर्मिती करत असते आणि ते अन्न आपण घेत असतो. मग ह्या अन्नाची गरज का आहे बुवा? कोण सांगू शकेल का तुमच्यापैकी? बरोबर, तर अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते, म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. जर ही ऊर्जा आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला थकवा जाणवतो आणि जेव्हा आपण हे अन्न घेतो किंवा खातो त्यावेळेला आपल्याला ऊर्जा मिळत असते. आपण त्याला एनर्जी असं म्हणतो. मग ह्या ऊर्जेमुळे आपण सतत कार्यरत आहोत किंवा सतत आपण काम करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मग रोगप्रतिकारशक्ती म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का? कोण सांगू शकेल का? रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय? रोगप्रतिकारशक्ती म्हणजे रोगाला प्रतिकार करणारी शक्ती. आता समजा कोणतीही महामारी आली असेल तर पटकन आपल्याला ती होत नाही. कारण का? तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती आहे म्हणून. आणि हे वाढवण्याचं काम कोण करत असतं? तर समतोल आहार करत असतो. म्हणजेच अन्न जे आहे ते आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतं. मग हे अन्न जे आहे ते आपल्याला कुणापासून मिळते किंवा कुणापासून आपण घेतो? तर आपण हे अन्न वनस्पती, प्राण्यांपासून किंवा दोन्हीपासूनही घेत असतो किंवा प्राप्त करत असतो. मग हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशाची लोकसंख्या अफाट आहे. ह्या अफाट लोकसंख्येला एवढं अन्न कुठून पुरवलं जात असेल? तर ह्या लोकसंख्येला अन्न जे आहे पुरवण्यासाठी उत्पादनाचे व्यवस्थापन, वितरण आणि त्याची साठवण हे व्यवस्थितशीर केलं गेलं पाहिजे. आणि यासाठी आपण काय करतोय तर प्रयत्न करतोय की आपल्या लोकसंख्येला, एवढ्या अफाट लोकसंख्येला अन्न कमी पडू नये. आणि ह्याबद्दलची माहिती आपण ह्या आता धड्यामध्ये शिकणार आहोत की हे व्यवस्थापन कसं केलं जातं. तर मुलांनो, इथं पाहूया कृषीविषयक पद्धती. ह्या कृषीविषयक पद्धतीमध्ये सविस्तर माहिती मिळवण्याआधी मी तुम्हाला एक किस्सा सांगते. ऐका, हां नीट ऐका. तर इसवी सन 10,000 पर्यंतचे लोक जे होते ते भटके होते. भटके म्हणजे काय? तर इकडून तिकडं, तिकडून इकडं असं फिरायचे आणि समूहाने राहायचे, सगळे एकत्रित राहायचे. ते त्यावेळी कच्ची फळे, मांस खाऊन आपलं जीवन जगत असत. मग हळूहळू त्यांनी पिके काढण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना समजू लागलं की अशी आपण पिकं निर्माण करू शकतो आणि त्याच्यापासून आपण अन्न मिळवू शकतो. आणि हळूहळू शेतीची उत्पत्ती झाली, म्हणजेच शेतीचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर मानव जो आहे तो शेती करू लागला. मग हे शेती जी आहे ह्याच्यामधील महत्त्वाचा घटक जो आहे तो कोणता आहे बरं? तर महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पीक. मग मुलांनो, पीक म्हणजे काय? तर जेव्हा कोणत्याही एके ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले जातात त्यालाच आपण पीक असे म्हणतो. म्हणजे कोणत्याही, आता एक समजा गादा आहे त्याच्यामध्ये आपण भाताचं पीक पेरलं असेल तर ते
भाताचं पीक जे आहे त्या वनस्पती ज्या आहेत त्या एकसारख्याच दिसत असतात. मग एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात जिथं आपण वाढवतो त्याला आपण काय म्हणायचं, पीक. उदाहरणार्थ गव्हाचं पीक, भाताचं पीक, अशी वेगवेगळी पिके आपल्याला पाहायला मिळतात. मग आता ही वेगवेगळी पिके जी आहेत ती वेगवेगळ्या ऋतूमध्ये काढली जातात. मग त्याच्यानुसार प्रकार पाडले गेले. मग हे प्रकार कोणते आहेत, तर मुलांनो प्रकार 2 आहेत. पहिला जो आहे तो खरीप पिकं आणि दुसरा जो आहे तो रब्बी पिके. मग ह्यामधील पहिली जी आहेत ते आपण खरीप पिके पाहूया. तर जी पिके पावसाळ्या ऋतूमध्ये घेतली जातात त्या पिकांना आपण काय म्हणायचं, खरीप पिके. म्हणजे पावसाळ्या ऋतूमध्ये जी सगळी पेरणी केली जातात, ज्या पिकांची पेरणी केली जाते त्या पिकांना काय म्हणायचं, खरीप पिके. मग ह्याचा कालावधी जो आहे तो जून ते सप्टेंबर इतका आहे. ह्या कालावधीमध्ये पिके काढतात. ती पिके कोणती आहेत, तर भात आहे, मका आहे, भुईमूग आहे. आता भुईमूग म्हणजे आपण शेंगदाणा म्हणतो. मग ह्यावेळी जी पिके काढली जातात त्यांना पावसाची गरज असते, ज्यांना पाण्याची गरज असते तीच पिके ह्या पिकाच्या कालावधीमध्ये काढली जातात. नाहीतर दुसरी पिकं काढली गेली तर ती कुजून खराब होण्याची शक्यता आहे. कारण जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर त्याचा त्राससुद्धा पिकांना होऊ शकतो. म्हणून जी पिके ज्यांना जास्त प्रमाणात पाण्याची गरज आहे ती तेवढी पिके पावसाळ्या ऋतूमध्ये घेतली जातात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे रब्बी पिके. आता ही जी रब्बी पिके जी आहे ती हिवाळ्या ऋतूमध्ये काढली जातात. म्हणजे जेव्हा कडाक्याची थंडी पडत असते, आपल्याला थंडगार वाटत असतं एकदम, त्यावेळी ही पिके घेतली जातात. म्हणजे जी पिके हिवाळ्यात घेतली जातात त्याला आपण रब्बी पिके असे म्हणतो. मग ह्याचा कालावधी आहे तो आहे ऑक्टोबर ते मार्च. या कालावधीमध्ये ही पिकं काढली जातात. मग ह्यांना जास्त पाण्याची गरज नसते. उदाहरणार्थ गहू आहे, चणा आहे, मोहरी आहे, ही हिवाळ्यामध्ये काढली गेली जाणारी पिकं आहेत. मग इथं प्रश्न पडतो की भाताचं पीक जे आहे ते पावसाळ्यातच का घेतात बुवा? कोण सांगू शकेल का तुमच्यापैकी? नाही? मग ऐका तर भाताला भरपूर पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून हे पीक जे आहे ते पावसाळ्यात घेतात. हे जर आपण हिवाळ्यात घेतलं तर पीक आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही, ते खराब होऊन जाणार. म्हणून ते पावसाळ्यातच घेतलं जातं. मग पुढं आता आपण पाहूया त्या आहेत पिकांच्या उत्पादनाच्या मूलभूत पद्धती. आता पिकाच्या उत्पादनाच्या मूलभूत पद्धती ज्या आहेत त्या 7 आहेत. पहिली जी आहे ती माती तयार किंवा मशागत करणे. दुसरी जी आहे पेरणी. तिसरी जी आहे खत. आता खतामध्ये नैसर्गिक खते आणि कृत्रिम खते आहेत. चौथी जी आहे ती जलसिंचन. पाचवी जी आहे ती तणापासून संरक्षण. 6वी जी आहे ती कापणी आणि शेवटची जी आहे ती संग्रहण किंवा साठवण. तर मुलांनो चला तर पाहूया ह्या पद्धती. मग पहिली जी पद्धत जी आपण पाहणार आहोत ती जी आहे जमिनीची मशागत किंवा माती तयार करणे. आता जमिनीची मशागत म्हणजे काय नेमकं? तर माती भुसभुशीत करणे आणि मातीच्या थरांची आलटापलट करणे यालाच काय म्हणतो आपण? जमिनीची मशागत किंवा नांगरणे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर माती जी आहे ती एका थरामध्ये आणली जाते, नांगरणी केली जाते. मोठे मोठे मातीचे ढेकळे जे आहेत ते फोडले जातात आणि जमीन एकदम सपाट केली जाते. त्याच्यातून असणारे तण बाहेर काढून टाकले जातात. जर समजा मोठे मोठे दगड असतील तर ते सुद्धा बाजूला काढले जातात. त्याच्यातून असणारे तण जे आहेत जे आपल्याला आवश्यक नाही आहेत अशा वनस्पती ज्या असतील तर ते सुद्धा ते बाहेर काढले जातात आणि माती एकदम भुसभुशीत आणि व्यवस्थिशीर होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं. मग माती भुसभुशीत केल्यानंतर त्याचा उपयोग काय होतो पिकांना? तर मातीमध्ये हवा खेळते. हवा खेळते म्हणजे कसं? तर त्याच्यामध्ये हवा जाते आणि त्या हवेपासून
वनस्पतीला काय होतं तर त्याच्यातून मिळणारी जे तत्वे आहेत ती व्यवस्थितशीर मिळतात, म्हणजे मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि खोलवर मुळं गेल्यामुळं जमिनीमधले पोषक घटक जे आहेत ते शोषले जातात आणि मुळांच्या मार्फत ते वनस्पतीला पुरवले जातात. आणि ह्याच्यासाठीच माती भुसभुशीत असणं फार गरजेचं आहे आणि त्यांची थरांची आलटापालट करणंसुद्धा फार गरजेचं आहे, कारण सुपीकता जी आहे ती त्याच्यामुळे वाढते आणि पीकसुद्धा आपलं चांगलं येतं. मग ही जी मशागत आहे ती करताना कोणती यंत्रे वापरावीत किंवा अवजारे वापरली जातील किंवा अवजारे आपण वापरावीत, ती म्हणजे नांगर आहे, फावडे आहेत, कल्टिवेटर यांचा उपयोग करून जमीन भुसभुशीत केली जाते. मग ह्याच्यामधील नांगर जो आहे तो मुख्यत्वे करून काय कार्य करत असतो तर जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला जर पिकांना खत दिलं गेलं किंवा खत आपण पसरवलं गेलं तर ते व्यवस्थितशीर जमिनीमध्ये पसरलं जातं. तसंच जर समजा तण असतील म्हणजे नको असलेल्या वनस्पती असतील तर त्यासुद्धा बाहेर उपडून काढल्या जातात नांगरणी केल्यानंतर. आणि माती एकदम बारीक करण्यासाठी सुद्धा नांगराचा उपयोग होतो, म्हणजे मोठमोठे ढेकळे जे आहेत ते बाजूला काढून त्याची माती केली जाते, बारीक केली जाते आणि ती आपल्याला उपयोगी पडत असते. मग हे नांगर जे आहे ते दिसतं कसं किंवा ते आपल्याला ओळखता कसं येईल तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला देते. तर हे अवजार जे आहे ते लाकडापासून बनवलेलं असतं, लाकूड जे आहे त्याच्यापासून हे बनवलेलं असतं. बैलजोडीच्या साहाय्याने ओढलं जातं. मग हे नांगर जे आहे ओढण्यासाठी बैलाची जोडी वापरली जाते किंवा एखाद्या वेळेला बैलजोडी जर अवेलेबल नसेल किंवा उपलब्ध नसेल तर तिथं माणसाचा सुद्धा वापर केला जातो, म्हणजे माणसंसुद्धा लावून तिथं नांगर ओढणी केली जाते. याला लोखंडाची मजबूत त्रिकोणी पट्टी असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो फाळ म्हणतो. नांगरीचा लांब प्रमुख भाग लाकडापासून बनवलेला असतो आणि त्याला दांडा असे आपण म्हणतो. त्या दांडाला एक हँडल असतं आणि ते दांडा जे आहे ते आपल्याला पकडण्यासाठी मदत होते. त्याचे दुसरे टोक जे आहे ते तुळईला जोडलेलं असतं आणि ज्याला बैलाच्या मानेवर ठेवता येतं. ती तुळई जी आहे ते बैलाच्या मानेवर ठेवता येते. मग बैलाची एक जोडी आणि एक माणूस नांगराला सहजरित्या चालवू शकतात आणि हा जो नांगर जो आहे मशागतीसाठी आपण वापरू शकतो. दुसरा जो आहे तो लांब दांड्यांचा नांगर. हे जे अवजार आहे ते साधं आहे, परंतु तण निर्मूलन आणि माती भुसभुशीत करण्यासाठी याचा उपयोग होतो. तण निर्मूलन केलं जातं या नांगरामुळं आणि माती जी आहे ती भुसभुशीतसुद्धा होते. हे अवजार जे आहे ते लाकडी किंवा लोखंडी दांडाने बनवलेले असते. लोखंडाचा सुद्धा वापर करतात हे तयार करण्यासाठी आणि लाकडाचा सुद्धा वापर करतात. एका टोकाला लोखंडाचे मजबूत रुंद आणि वक्र प्लेट बसवलेली असते आणि ही प्लेट जी आहे एका ब्लेडप्रमाणे कार्य करत असते. ब्लेडप्रमाणे म्हणजे ब्लेडला जशी धार असते तशी त्याला थोडीफार धार असते आणि त्याचप्रमाणे ते काम करत असतं. एखाद्या प्राण्यांकडून ओढले जाते. हे ओढण्यासाठी एखाद्या प्राण्याचा वापर करू शकतो आपण. तिसरं जे आहे ते आहे कल्टिवेटर. ह्याला आपण मशागतीचं यंत्रसुद्धा म्हणतो. हे जे मशागतीचं यंत्र आहे सध्या नांगरणी याची प्रक्रिया ही ट्रॅक्टरने केली जाते. ट्रॅक्टरला हे जोडलं जातं आणि त्याचा वापर करून हे मशीन किंवा हे यंत्र चालवलं जातं. आता हे मशागतीचं यंत्र जर आपण वापरलं तर मजूर कमी लागतात आणि वेळेचीही बचत होते. वेळ आपल्याला वाचतो आणि आपल्याला जास्त मजूर कामगार लागत नाहीत. तर मुलांनो, पुढची जी पद्धत जी आहे ती आहे पेरणी. आता मशागत झाल्यानंतर शेत आपलं पेरणीसाठी तयार झालेलं असतं. सगळी जमीन समांतर झालेली असते, सगळं व्यवस्थितशीर तण काढलेले असतात आणि मातीसुद्धा भुसभुशीत झालेली असते आणि तेव्हा आपण पेरणी करायला सुरुवात करतो. मग पिकांच्या उत्पादनात पेरणी हा महत्त्वाचा टप्पा आहे
आणि पेरणीपूर्वी चांगली गुणवत्ता असलेली बियाणं निवडणं पण तेवढंच गरजेचं आहे. मग शेतकरी काय विचार करतो, ज्या बीजापासून आपल्याला जास्त उत्पादन मिळेल असं बियाण तो निवडतो आणि पेरणीला सुरुवात करतो. मग ही निवड करत असताना एक छोटीशी कृती तुम्ही करून बघू शकता किंवा पाहू शकता. तर एक ग्लास घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही बियाणं टाकायचं. हे टाकण्यापूर्वी अर्धा भरलेला ग्लास आपण घ्यायचा, पाण्याने भरलेला ग्लास आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे बीज टाकायचं. बीज टाकल्यानंतर काय होईल तर जे खराब असलेलं बीज आहे ते वर तरंगतं आणि जे चांगलं बीज आहे ते खाली तळाशी जातं. मग हे चांगलं बीज आहे ते आपण पेरणीसाठी वापरू शकतो, परंतु जे वर तरंगत असतं ते आपण बियाणं वापरू शकत नाही. म्हणजे तेच काय झालं, खराब आहे असं समजलं जातं. ही कृती तुम्ही पाहू शकता बियाण्याची निवड करताना. नंतरचा जो भाग आहे तो आहे पारंपरिक अवजारे. आता पारंपरिक अवजारे जी आहेत ती पेरणीसाठी वापरण्यात येणारी अवजारे ती कोणती आहेत तर ती जी आहेत ती नळसाळ्याच्या आकाराची असतात. त्या नळसाळ्यामध्ये आपण बीज भरलं जातं आणि ही बीजे नळसाळ्यामध्ये भरलेल्या तीक्ष्ण टोक असलेल्या 2 किंवा 3 नलिकामधून बाहेर पडतात. ही टोके जमिनीला भेदून बीजाने स्थापित करतात आणि जमिनीमध्ये ही बीज सोडली जातात. मग हे पेरणीचं पारंपरिक यंत्र जर आपण वापरलं किंवा ही जर पद्धत आपण वापरली तर आपली पेरणी जी आहे ती व्यवस्थिशीर होऊ शकते. दुसरं जे आहे ते धान्य पेरणीचे यंत्र. आता धान्य पेरणी यंत्र हे ट्रॅक्टरला जोडलं जातं आणि या अवजारामुळे धान्य योग्य अंतरावर योग्य खोलीवर पेरलं जातं. जेव्हा आपण धान्य पेरत असतो त्यावेळेला अंतर जे आहे ते योग्य असलं पाहिजेत आणि त्याची खोली पण योग्य असली पाहिजेत. मग हे पेरणी झाल्यानंतर बी योग्य पद्धतीने मातीखाली झाकलं जातं की नाही हे पाहिलं जातं. मग ते न झाकलेलं जे बीज आहे ते झाकून टाकलं जातं, कारण ह्यामुळे काय होतं तर पक्षी बिया खाऊ शकत नाही आणि बीजसुद्धा व्यवस्थिशीर राहतं. या यंत्राचा वापर केल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे वेळ वाचतो आणि श्रम यांचीसुद्धा बचत होते. आपला वेळ बचत होतो आणि जास्त काम करावं लागत नाही. ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे तिसरी पद्धत, ती म्हणजे खते. आता खते हे कशासाठी दिली जावीत? वनस्पतींना पोषक घटकांची गरज असते. त्यामुळं काय होतं तर त्यांची वाढ व्यवस्थिशीर होते, उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. मग ही खते का द्यावीत तर शेतकरी जे आहेत सतत पीक घेत असतो. एक घेतल्यानंतर दुसरं, दुसरं घेतल्यानंतर तिसरं, अशी सतत त्यांची पिकं घेणं चालू असतं. त्यामुळे काय होत असतं तर जमिनीची पोषकता कमी होत असते. मग ही पोषकता जी आहे ती वाढवण्यासाठी त्यामध्ये खतं मिसळणं फार गरजेचं असतं. म्हणून म्हटलं जातं की जे पदार्थ वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी पोषक पदार्थाच्या स्वरूपात जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये मिसळले जातात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, खते असं म्हणतो. मग ही जी खते जी आहेत ती 2 प्रकारची आहेत. पहिलं जे खत आहे ते आहे नैसर्गिक खत. आता नैसर्गिक खत असं का म्हटलं जातं? नैसर्गिक खत म्हणजे काय तर निसर्गातून आपल्याला मिळालेलं खत. उदाहरणार्थ शेणखत आहे किंवा जीवाणूपासून तयार झालेलं खत, हे जे आहे ते नैसर्गिक खत. मग हे खत कसं तयार केलं जातं? एखाद्या वेळेला प्राण्यांचे टाकाऊ पदार्थ किंवा आपण जे पालेभाज्या खातो त्याच्यातला नको असलेला भाग जेव्हा आपण बाहेर टाकतो ते एका खड्ड्यामध्ये गोळा केलं जातं. त्या खड्ड्यामध्ये गोळा केल्यानंतर ते कुजतं.
कुजल्यानंतर जे खत तयार होतं ते आहे नैसर्गिक खत आणि ते आपण शेतीसाठी वापरू शकतो आणि त्या खतामुळं आपलं पीकसुद्धा व्यवस्थितशीर येतं आणि उत्पादनसुद्धा जास्त मिळतं. ह्या नैसर्गिक खतामुळं किंवा ह्या नैसर्गिक खतामुळं प्रदूषण होत नाही, त्यामुळे हे पिकांना जास्त चांगलं असतं. दुसरं जे आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे तो आहे कृत्रिम खते. आता कृत्रिम खते जी आहेत ती मानवाने स्वतः तयार केलेली आहेत. म्हणजे जी मानवाने खते तयार केलेली आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, कृत्रिम खतं. ही निसर्गामध्ये आपल्याला मिळत नाहीत, तर ही एक प्रकारची रासायनिक पदार्थ आहेत आणि मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये पोषक घटकसुद्धा असतात. ही खते आपण शेतामध्ये वापरू शकतो. उदाहरणार्थ आहेत युरिया, अमोनिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा त्याला आपण NPK असे म्हणतो. ही कृत्रिम खते जर आपण शेतामध्ये वापरली तर ह्याचा एक धोका उद्भवतो. तो म्हणजे कोणता, तर ह्या खतामुळे प्रदूषण होतं. जर जास्त प्रमाणात आपण वापरलं तर त्याच्यामुळं पाणी प्रदूषण पण होतं, तसंच जमिनीचं प्रदूषण पण होऊ शकतं. मग जमिनीचं प्रदूषण होत असेल तर अशी खते प्रमाणात वापरली जावीत, याच्याकडे लक्ष द्यावं. जर प्रमाणात ही खते वापरली गेली तर आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि उत्पादनसुद्धा जास्त मिळतं. तर मुलांनो, इथं खतांची तुलना केलेली आहे पहा. नैसर्गिक खतं आणि कृत्रिम खतं यांची तुलना आता आपण पाहणार आहोत. एका बाजूला लिहिलेलं आहे की कृत्रिम खतं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे ते नैसर्गिक खतं. कृत्रिम खत हे असेंद्रिय क्षार आहेत. हे जी कृत्रिम खतं जी आहेत ती असेंद्रिय क्षार आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये रासायनिक घटक असतात ह्या कृत्रिम खतामध्ये. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक खताकडे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दिसून येतं की नैसर्गिक खत हे नैसर्गिक पदार्थ आहेत किंवा असतो ज्याची निर्मिती गोबर, मानवी टाकाऊ पदार्थ, वनस्पतीचे अवशेष यांच्या विघटनाने होते. नैसर्गिक खत जे आहे ते सगळ्या या पदार्थांच्या विघटनाने म्हणजे कुजण्याने जे खत तयार होतं त्याला आपण नैसर्गिक खत म्हणतो. दुसरा फरक पहा कृत्रिम खतामध्ये. तर कृत्रिम खताचे उत्पादन कारखान्यामध्ये होते. आता मोठमोठे जे कारखाने आहेत खतांचे त्यांच्यामध्ये कृत्रिम खताची निर्मिती होते, तिथं तयार केलं जातं हे खत. दुसरीकडे नैसर्गिक खताचे फरक पहा. नैसर्गिक खतांची निर्मिती शेतामध्ये केली जाते. हे नैसर्गिक खत जे आहे त्याची निर्मिती आपण शेतामध्ये करू शकतो आणि ते फार फायदेशीर ठरतं. तिसरा जो फरक आहे कृत्रिम खतामध्ये तो असा आहे, कृत्रिम खतामुळे जमिनीला ह्युमस मिळत नाही. ह्युमस जो आहे तो कृत्रिम खतामुळं निर्माण होत नाही आणि त्यामुळे तो शेतीला पण देऊ शकत नाही किंवा मिळू शकत नाही. नैसर्गिक खतामध्ये पहा, नैसर्गिक खतामुळे जमिनीला मोठ्या प्रमाणात ह्युमसचा पुरवठा केला जातो किंवा ह्युमसचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते जी आहेत विघटनाने तयार झालेली आहेत त्यामुळे त्याच्यातून ह्युमसचा पुरवठा जो आहे तो फार होतो. शेवटचा चौथा फरक पहा कृत्रिम खतामध्ये. तर कृत्रिम खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम मूलभूत प्रमाणात असते. कृत्रिम खतामध्ये ही जी रसायनं जी आहेत ती जास्त प्रमाणात असतात. कोणकोणती, तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. नैसर्गिक खतामधील फरक पहा. चौथा फरक, नैसर्गिक खतामध्ये वनस्पती पोषक घटक अतिशय कमी प्रमाणात असते. नैसर्गिक खत जे आहे त्याच्यामध्ये खत जे आहे नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं परंतु पोषक घटक थोडेसे कमी असतात. मुलांनो, हा झाला दोन्ही खतामधला फरक.
तर नंतरचा जो भाग आहे तो आहे नैसर्गिक खतांचे फायदे. मग आता नैसर्गिक खतांचे जे फायदे आहेत ते कोणकोणते आहेत? तर पहिला जो फायदा आहे जो नैसर्गिक खतापासून आपल्याला मिळतो तो मातीच्या जलधारण क्षमतेत वाढ होते. माती जी आहे ती पाणी साठवण्याची जी त्याची क्षमता असते ती जास्त होते. ह्या नैसर्गिक खतांचा वापर केल्यामुळं पाणी जास्त शोषलं जातं मातीमध्ये आणि त्यामुळे शेतीला ते उपयोगी पडतं. दुसरा जो फायदा आहे तो आहे मातीमध्ये वायूचे विनिमय सहज होते. माती भुसभुशीत तयार केल्या गेल्यामुळं नैसर्गिक खते जेव्हा पसरली जातात त्यावेळेला ती व्यवस्थितशीर मिसळली जातात आणि वायूचं विनिमयसुद्धा व्यवस्थितशीर होत असतं आणि सगळ्या पिकांना व्यवस्थितशीर खतं मिळत असतात. स्नेही जीवाणूंच्या संख्येमध्ये वृद्धी होते. स्नेही म्हणजे काय? तर जे आपल्याला उपयोगी आहेत, जसं आपण मित्र म्हणतो, अशा जीवाणूंची संख्या वाढते. आता हे स्नेही जे आहेत जीवाणू ते कशासाठी मदत करतात बुवा आपल्याला? तर त्यांच्यापासून आपल्याला नायट्रोजन स्थिरीकरण करण्यास मदत होत असते. स्नेही जीवाणू असतात ते, आणि त्यांची वाढ झाल्यामुळं पोषक घटकसुद्धा वनस्पतींना जास्तीत जास्त मिळत असतात आणि ह्यांची संख्या वाढणं हे आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. शेवटचा फायदा म्हणजे मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. आता मातीचा पोत सुधारणे म्हणजे काय? तर त्यांची पोषकता जी आहे, मातीची पोषकता जी आहे ती वाढते जर आपण नैसर्गिक खते त्याच्यामध्ये वापरली तर. सतत असा नैसर्गिक खतांचा वापर केला तर आपलं पीक पण व्यवस्थितशीर होतं आणि आपली शेतीसुद्धा व्यवस्थितशीर राहते आणि सुपीकतासुद्धा मातीची वाढते ह्या नैसर्गिक खतामुळं. मग आपण आता काय पाहिलं? तर नैसर्गिक खतांचे फायदे कोणकोणते आहेत बरं? एक, मातीच्या जलधारण क्षमतेत वाढ होते. दुसरा, मातीमध्ये वायूचे विनिमय सहज होते. तिसरा, स्नेही जीवाणूंच्या संख्येमध्ये वृद्धी होते. आणि चौथा, मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. तर मुलांनो, हा झाला आजचा घेतलेला भाग. त्याच्यावर मी काहीसे तुम्हाला प्रश्न विचारते, पहा तुम्हाला मला उत्तरं येत असतील तर सांगा. तर पिके म्हणजे काय? कोण सांगू शकेल का? पिके म्हणजे काय? बरोबर, पिके म्हणजे एके ठिकाणी एकाच प्रकारची वनस्पती वाढवणे म्हणजेच त्याला आपण पिके असे म्हणतो. मग ही पिके वेगवेगळी असतात. भाताची असू देत, गव्हाची असू देत किंवा कोणतंही कडधान्य असू देत, मूग असू देत, याच्यामध्ये वेगवेगळी पिकं आहेत. मग ह्यांचे प्रकार कोणते सांगा पाहू? पिकांचे प्रकार 2 आहेत. कोणते बरं ते? बरोबर, तर खरीप पिके आणि रब्बी पिके. आता खरीप पिके म्हणजे काय? कोण सांगतं? बरोबर, तर खरीप पिके म्हणजे जी पावसाळ्यात घेतली जातात त्यांना आपण खरीप पिके असे म्हणतो. मग रब्बी पिके आपण कशाला म्हणतो? कोण सांगू शकेल का? हां, बरोबर, तर रब्बी पिके जी हिवाळ्यामध्ये घेतली जातात त्यांना आपण काय म्हणतो? रब्बी पिके. आता मला सांगा पाहू, नैसर्गिक खते आणि कृत्रिम खते यांच्यामधील फरक काय आहे? सांगू शकाल का? हां, बरोबर, तर नैसर्गिक खते जी आहेत ती निसर्गातून आपल्याला मिळालेली खते आहेत, तर कृत्रिम खते जी आहेत ती मानवाने तयार केलेली आहेत. नैसर्गिक खतामुळे प्रदूषण होत नाही आणि कृत्रिम खतामुळे प्रदूषण होतं. तर मुलांनो, ह्या ज्या आपण पद्धती पाहिल्या त्याच्यामधील उर्वरित पद्धती ज्या आहेत त्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. हा जो आज मी घेतलेला भाग जो आहे तो तुम्हाला समजला असेल
असे मी समजते आणि इथंच हा भाग संपवते. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂ